ओम चैतन्यम गगनगिरी नाथाय नमः. आज आपल्याला अष्टांग योगामधील प्रत्याहाराविषयी जाणून घ्यायचं आहे. प्रत्याहार म्हणजे काय की साकारातून निराकाराकडे जाणे. बघा, म्हणजे आपली इंद्रिय अंतर्मुख करणे. डोळं झाकलं की बाहेरचं दिसायचं बंद होतं. कान उघडं असून सुद्धा जर बाहेरचं ऐकायचं बंद झालं, आतलं ऐकायला लागलं. बघा, रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श आणि योगिनी. मन हे 6 पाकळ्यापासून आपल्याला ज्ञान मिळत असतं. म्हणजे रस म्हणजे जिभेपासून चव कळते, डोळ्यापासून दृश्य दिसतं, नाकापासून वास येतो, गंध कळतो, त्वचेपासून स्पर्श जाणवतो. रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श आणि योगिनी. मन स्वप्नात गेले की स्वप्न पाहत म्हणजे योगिनी. मग ह्या पंच इंद्रियांना अंतर्मुख करणे म्हणजे आतमध्ये जाणे. आतमध्ये जाणे म्हणजे शरीरामध्ये जाणे, म्हणजे साकार युगातून निराकाराकडे जाणे. साकारातून निराकाराकडे जाणे. बघा, डोळ्यानं आपण उघडा आहे, ज्यावेळेला आपल्याला जग कसं दिसतंय, त्रिमिती दिसतंय. डोळं झाकल्यानंतर जग सगळं त्रिमिती दिसतंय, पण ते साकार आहे का? नाही, निराकार आहे. गणपती दिसला तरी तो निराकार आहे. जे काय दिसतंय ते निराकार आहे. आणि जे पूर्वी पाहिलेलं आहे तेच दिसतं, नवीन काय दिसत नाही. म्हणजे आपण डोळे झाकले की आपण अंतर्मुख झालो. मग ज्यावेळी आपण अंतर्मुख होतो त्यावेळी काय होतं की आपण साकारातून निराकाराकडे जातो. जसं हे बाह्य जगत आहे तसं आंतरजगत हे कसं जगत आहे की मन पाकळीतून सोमचक्रात जाणे. बघा, मनचक्र कुठं आहे की रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श आणि योगिनी. तर सोमचक्र कसं आहे? श्रद्धा, समर्पण, दया, क्षमा, करुणा, अहिंसा, नम्रता, सहनशक्ती, निरंकारिता, धैर्य, सत्य, अस्तेय. हे जे सोमचक्रातल्या 16 पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये जाणे. माणसाला आपोआप दया होते. दया दिसते का बाहेर कुठं? पण ती आतमध्ये तयार होते. श्रद्धा कुठं असते? ते ज्याची त्यालाच कळते, हा श्रद्धावान आहे. प्रेम कुठं असतं? भक्ती कुठं असते? नम्रता कुठं असते? सहनशक्ती कुठे असते? निरंकारिता कुठं असते? ह्या सोमचक्रामधल्या 16 पाकळ्या आहेत. म्हणजे मनचक्रातून दुसऱ्या चक्रात प्रवेश होणे म्हणजे सोमचक्रामध्ये प्रवेश होणे म्हणजे प्रत्याहार. आणि प्रत्याहार म्हणजे आपली जी भावना आहे, जे मन आहे, बाह्य पाहत असतं, अंतर्मुख पाहणे, त्याला म्हणायचं प्रत्याहार. कानानं बाहेरचं ऐकायचं बंद करणे, डोळ्यानं बाहेरचं पाहायचं बंद करणे, श्वासानं बाहेरचा श्वास बंद करणे. बघा, बिन अगरबत्ती लावल्यावर वास येतो. जर बिन अगरबत्ती लावता जर गंध आला, एक असते अनुभूती, लक्षात, आणि एक असतो अनुभव. अगरबत्ती लावलेली आहे, वास आला, पण अगरबत्ती न लावता जर वास आला तर ती अनुभूती आली. मग अनुभूती ही प्रत्याहारामध्ये येते. म्हणजे आपण अंतर्मुख झाल्यानंतर आपल्याला अनुभूती येत असते. डोळं उघड्या ठेवून जे पाहतो त्रिमिती जगत, डोळं बंद ठेवून जे पाहत असतो ते निर्गुण जगत म्हणजे निराकार जगत. मग आपण साकारातून निराकारामध्ये प्रवेश करणे म्हणजे अंतर्मुख होणे. आणि हे अंतर्मुख होणे म्हणजे प्रत्याहार. बाहेरचं काहीही न पाहणे. बघा, मौन होणे म्हणजे बोलायचं नाही. म्हणजे काय होतं? आपली शक्ती वाया जात नाही. आपण ज्यावेळी डोळ्यानं पाहतो त्यावेळी आपली शक्ती वाया जात असते, कारण पाहायला शक्ती लागते. आपण ज्यावेळी श्वास घेतो त्यावेळी बाहेरचा श्वास घेतो असतो, आत घेत असतो, पण ज्यावेळी अंतर्मुख होतो त्यावेळी श्वासाची गती कमी होते. ज्यावेळी आपण बोलायचं बंद करतो त्यावेळी आपल्यामध्ये ऊर्जा साठायला सुरुवात होते. शरीर हे दिव्य ऊर्जावान होतं आणि दिव्य आनंद भरत असतो. म्हणून प्रत्याहार योगामध्ये श्रेष्ठ. मग प्रत्याहार झाल्यानंतर आपल्याला काय होतं की सगुणातून निर्गुणामध्ये प्रवेश होतो. मनचक्रातून सोमचक्रामध्ये प्रवेश होतो. मग जे मनचक्र हे सर्वांचं जागृत असतं,
मन हे डोळ्यात गेलं की मन पाहत असतं, डोळा पाहत नाही. मन नाकात गेलं म्हणजे श्वास मन घेत असतं, नाक श्वास घेत म्हणजे गंध घेत नाही. जीभ ही चव घेत नाही, मन चव घेत असतं. बघा, त्वचेला स्पर्श होतो पण हा मन घेत असतं, कारण मन हे सर्व पंच इंद्रियाकडून सुख दुःख घेत असतं. मग हे मन चक्राच्या पलीकडे गेलो आपण की सोमचक्रामध्ये काय असतं की सोमचक्रामध्ये श्री गुरु आपल्याला, सिद्ध गुरु काय देतात? श्रद्धा देई, समर्पण देई, दया देई, क्षमा देई, करुणा देई, अहिंसा देई, नम्रता देई, सहनशक्ती देई, निरांकारिता देई, धैर्य देई, सत्य देई, अस्त्य देई, प्रेम देई, वैराग्य देई. ह्या ज्या 16 पाकळ्या आहेत सोमचक्राच्या, ह्या जागृत व्हायला सुरुवात होतात. मग श्री गुरु श्रद्धा ही पाकळी चा दोर धरून साधकाला, सिद्धाला पुढं ओढत असतात आणि तो सिद्ध होण्याच्या मार्गावर अंतर्मुख होतो. म्हणून यालाच म्हणायचं प्रत्याहार. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. ओम श्री गुरुदेव दत्ताय नमः.